बरं एका फॅमिलीत 3-4 जणांचे ब्लाउज असेल, तर प्रत्येकाला वेगवेगळी एम्ब्रॉयडरी. कुठेही रिपिटेशन असता कामा नये इन टर्म्स ऑफ स्टायलिंग अँड डिझायनिंग अँड एम्ब्रॉयडरी. कुठलाही ब्लाउज पीस म्हटलं का बॉर्डर आलीच. मग ते बॉर्डर अशा सगळ्या मोठ्या-मोठ्या असतात दोन्ही बाजूनी. मग अशा वेळेला काय करायचं हा मला प्रश्न पडतो. एक तर दोन्ही साइडला बॉर्डर असल्यानंतर त्याच्यावर ब्लाउज बसणं फार कठीण असतं. डिपेंड्स ऑन द साइज डेफिनेटली. पण मग मी काय करते अशा वेळेला, की आपण नेहमी लेफ्ट हँड साइडला पल्लू घेतो राइट? सो अशा वेळेला मी काय करते, की त्या बॉर्डर्स खूप मोठ्या असतात. त्यातल्या आम्ही टायनी बॉर्डर्स अशा अडॉप्ट करतो आणि त्याच्यावर अशी एम्ब्रॉयडरी करतो. आणि एम्ब्रॉयडरी फुल तुम्ही नीट मायन्यूटली बघाल, ते तुम्हाला फोटोग्राफमध्ये दिसेल किंवा व्हिडिओमध्येही दिसेल, की छान एकदम सुंदर जरदोजी आणि आरी वर्क त्याच्यावर केलं गेलं आणि फिनिशिंग पण खूप अतिशय उत्तम. बरं असं करताना काय होतं कधी-कधी एम्ब्रॉयडरीवरनं पीस आलंय, सगळं आलंय आणि वी आर अबाउट टू पुट इट ऑन द मशीन. त्या मोमेंटला आम्हाला कळतं, की अरे, कदाचित ही बॉर्डर पुरेल की नाही. मग परत एम्ब्रॉयडरीवाल्याला ते द्यायला लागतं आणि ते करून घ्यायला लागतं. तर इट इस नॉट अ ईझी टास्क. अजिबात ईझी काम नाहीये. प्रत्येक गोष्ट डिटेलिंगमध्ये तुमचं काय कलर कॉम्बिनेशन तुमच्या साडीचं आहे, ते सुद्धा आम्ही त्या ब्लाउजवर कोऑर्डिनेट करण्याचा प्रयत्न करतो. बुटी पण इतकी सुंदर केलेली आहे आणि त्याचा बॉर्डरला खूप सुंदर हायलाइटिंग आहे. 3-4 जणांचे ब्लाउज असेल, तर प्रत्येकाला वेगवेगळी एम्ब्रॉयडरी. कुठेही रिपिटेशन असता कामा नये इन टर्म्स ऑफ स्टायलिंग अँड डिझायनिंग अँड एम्ब्रॉयडरी. तिन्ही गोष्टींचं असं डोक्यात ठेवून मग एम्ब्रॉयडरीज आणि डिझाईन्स डेव्हलप करायला लागतात. तर तुम्हाला काय वाटतं? त्वरा करा, फोन उचला, अपॉइंटमेंट्स घ्या, कारण सीझन जवळ येतोय. आमच्यासाठी तरी. तुमच्यासाठी पण आहे ना? सो नक्की या.